अवघ्या 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट महत्वाच्या त्याच्या नावावरती राहिल्या होत्या. तिथे आपण पाहतो अनंत गाबंडाची महत्वाची विकेट त्यानं संपन्न केली होती. सुरेश निरगुडाला बाद करण्यात यश आलं होतं आणि या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं कलाटणी देण्याचं काम केलं होतं आणि एकतर्फी सामना जिंकला होता. मात्र बापदेव वेलन बापदेव संघानं पारितोषिक देखील आपण देऊयात. राजा सामरीसाठी 500 रुपये आणि त्यानंतर करणसाठी देखील 500 रुपये होत्या. हे पारितोषिक देखील दादांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभाताने पारितोषिक देखील आपण द्यायचा. राजासाठी 500 रुपये होते, त्यानंतर करणसाठी देखील 500 रुपये होते. विश ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅच कडे जाऊया जिथे सामना आपण पाहतोय गोलवाडी आणि एका साईडला आपण पाहतोय स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदानी. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती वेगाचा बेदात बादशाह दीपक बसमाला आपण पाहतोय. दत्ता बसमाचा छोटा बंधू मैदानाच्या आतमध्ये. आता त्याला चांगला कामगिरी करावी लागेल. समोर तितकाच ताकदवार संघ देखील आपण पाहतोय. गोलवाडी संघ म्हटला तर त्यांची फलंदाजी त्यांची ताकद आहे. अनेक मॅच मध्ये अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला रोहनला आपण पाहतोय आणि सोबतीला विलासला आपण पाहतोय. जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्या मुख्य व्यासपीठावरती जे पाहुण्यांच्या आपण आतुरतेने वाट पाहत होते तो सुनील दादा तोडपाट आज खऱ्या अर्थानं स्पर्धेच्या माध्यमातून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दादा तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. दोन चेंडूंचा एक सामना संपला गेला. 4 धावा धावफलकीवरती. आता दीपक वरती आक्रमण करायला सुरुवात केल्या. विलासच्या बॅटमधनं चौकार पाहतोय. ऑनसाइडला केलायचा होता फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. शतरक्षक शरद गुटेला आपण पाहतोय चुका आणि चुका केल्या जात आहेत. एक साधा सोपा जेल होता मात्र तो जेल सोडला जातो. जेल सोडल्यानंतर जीवनदान मिळाला जातो. तोही जीवनदान विलासला आपण पाहतोय. संघाचा अष्टपैलू खेळाडू एक ताकदवार फलंदाज आहे. संघाचा प्रमुख अस्त्र आहे गोलवाडी संघाचा आणि त्याला जीवनदान देणं मी तर म्हणे आता दोघांनी संघाला मागात पडेल यामध्ये शंका नाही. कारण गोलंदाजी भरपूर चांगली केली जाते. दीपक बसमाच्या माध्यमातून शतरक्षण करत असताना शतरक्षण त्याला साथ देत नाही. समोर केल्या जातात लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनाती. मिड ऑनच्या शतरक्षकाच्या माध्यमातून थोड्याशा चुका. लॉंग ऑन मध्ये चांगलं शतरक्षण संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तोपर्यंत मिळेल एक फक्त सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकीवरती 6 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. P1चं षटक आणि P1च्या षटकावरती आक्रमण केलं होतं विलासनं आणि त्याचा जल सोडल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली. विलास स्ट्राईक एंडवरती पाहतोय. 3 चेंडू खेळलेत 5 धाब्यांचं योगदान. रोशनने 1 चेंडू पेस केला 1 धाब्यांचं योगदान त्याच्या माध्यमातून देखील राहिला. दीपकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. अद्यापर्यंत एक चौकार वगळतात चांगली गोलंदाजी राहिली. समोर खेळलेत फटका फसला की काय असं वाटतो मात्र बॉलने घेतली उंच भरारी. लांब आहे तितकाच बॉलला पाठवला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला षटकार विलासच्या बॅटमध्ये येतो. लागली जात्या. बेल्या 11 मोरिया दोदाने टीमला लावडले अपेल. पंचांचा फिंगर अप होतोय. ओ युटी मोठा धक्का लागला जातोय गोलवाडी टीमला. फलंदाज विलास बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या 12 वरती 1 धक्का दिलाय गोलवाडी टीमला. पहिलं षटक P1चं फेकलं होतं दीपक बसमानं. चांगली गोलंदाजी राहिली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलं तर फलंदाज नेहमी आम्ही ठरत असतात. मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. एक चौकार षटकार आला जरूर आणि त्यानंतर जसं तसं प्रत्युत्तर दिलं गेलं. दीपक बसमाच्या माध्यमातून महत्वाची विकेट मिळवली. ज्या फलंदाजानं षटकार चौकार ठोकला होता तो फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला धाडलं जातो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुहास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अपकमिंग यंगस्टर दोघांनी संघाचा सुपर डुपर स्टार मनू बघत आलाय. गोलंदाजी मार्कवरती मनूचा पहिला चेंडू इथून खेळण्याकरिता तयार. समोर रोहनला पण पाहतोय खोलना टाकला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात दीपक बसमा अप्रतिम पैकी देखील पाहायला मिळतोय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं
डावाची सुरुवात केली जाते. एका धाबीने संघाची वाढती धावसंख्या 13 वरती संघ पोहोचला जातो. तर डावकुऱ्याचा फलंदाज सुवासला पण पाहतोय वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मात्र वन डाऊन साठी जरूर मैदानावरती संघाच्या संगणकाने त्याला धाडलं गेला. मात्र त्याचं एकमेव कारण असेल की या षटकामध्ये आक्रमण करणं महत्वाचं असेल, धावा बनवणं हे महत्वाचं असतील, यामध्ये शंका नाही. मात्र धावा कुठल्या रीतीनं बनण्यात जातील आता याच्याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा लागल्या गेल्यात. कारण एकाच साईडला पण पाहतो या परिसरातील दादा संघ अर्थातच बेल्या एलेवन मोरिया धोदानी अर्थातच दत्ता बचमाचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये तितकाच ताकदवर संघ अगदी आपण पाहतोय गोलवाडी संघ, तेवढ्याच ताकदीचा संघ देखील आपण पाहतोय. बी पोल मधील 10 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वेग पहा मैदानाच्या आतमध्ये वेगानं चेंडू रिलीज केला जातोय. गुडलँड स्पॉट वरती चेंडू आदळला होता, उसळी थोडीशी खाली राहिली जात्या आणि तिथून मात्र लेग बॅचच्या स्वरूपात एक धाव मिळाली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 14 वरती संघ पोहोचला जातो. सुहासला मैदानावरती शांत केला जातो. तर एका साईडला सलामीवीर रोहनला पण पाहतोय, त्यानं 2 चेंडू फेस केले, 2 धाब्यांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. ज्या ठिकाणी धावा मिळल्या जातात त्या धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट केल्या जातात. गोलवाडी संघाला देखील माहिती आहे दोदाणी संघाच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं हे महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये धाब्यांसाठी प्रयत्न केले जातात. मनुचा यावेळचा चेंडू मिस टायमिंग शॉट, शतरक्षक नाही शॉट मिडॉन मध्ये, तोपर्यंत एक सिंगल कन्वर्ट केले जाते. दुहेरीचा प्रयत्न जरूर केला होता मात्र फलंदाज रोहननं नाकारलं. सुहासला मिळेल एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं 15 वरती संघ पोहोचला जातो. आता स्ट्राईक इनवरती सुहासला पण पाहतोय. डावकुऱ्याचा एक विस्फोटक फलंदाज. क्रिकेटमध्ये डावकुऱ्याचे फलंदाज नेहमी घातक ठरत असतात, मात्र या मॅच मध्ये आता सुहासला चांगली फलंदाजी करावी लागेल. समोर तितकाच ताकदवार गोलंदाज देखील आपण पाहतो. अपकमिंग एक्स्ट्रा दोदानी संघाचे वेगवान गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे सातत्यानं पण पाहतोय तो मनू भगत गोलंदाजीवरती स्वार होऊन अगदी आपण पाहतो आपल्या वेगाचा वापर केला जातोय आणि अगदी नेमा पाहायला गेलो तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याच्या माध्यमातून चांगली केली जाते. सुहाससाठी यावेळेचा चेंडू फुल टॉस, ए संपा सिग्नल बीमर बॉल, खराब चेंडू फेकलाय आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर इथून 2 धावा देखील वेगाने कन्वर्ट केल्या. 9 चेंडू फेकल्यानंतर 2+1 अशा 3 धावा मिळाल्या जातील. गोलवाडी टीमला 3 धाबेने संघाची धावसंख्या धावफलकेवरती 18 या आकड्यावरती संघ पोहोचला गेला. फ्रीडची नामी संधी, इथून मात्र लायसन खुल्ला असेल समोर सुवाससाठी, मात्र इथून आक्रमण केले जातील का, प्रयत्न करावे लागतील. 1-2 मोठे फटके या षटकामध्ये येणं महत्वाचा. फ्रीडच्या संधीवरती फ्रीडच्या संधीचं सोनं केलं जाईल का सुवासच्या माध्यमातून. षटकातील अगदी आपण पाहतोय काही चेंडूचा खेळ बॅलन्स. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती, लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली होती, त्यानंतर सिंगल धाव आली होती, त्यानंतर खराब चेंडू फेकला होता. खोला टाकलेला चेंडू वेगवान पाहायला मिळतो. यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. क्रिकेटमध्ये म्हटलं तर सचिन तेंडुलकर आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये यॉर्कर या चेंडूचा जास्तीत जास्त वापर केला जातो. मात्र मनू भगतच्या माध्यमातून तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण ज्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये दीपकच्या आपण गोलंदाजी पाहिली त्या षटकामध्ये एक चौकार षटकार आला होता, मात्र मनू भगतच्या षटकामध्ये अगदी आपण पाहायला गेलो खराब चेंडू जरूर फेकला होता, मात्र अद्यापर्यंत मोठे फटके मारू दिले नाही. याचं एकमेव कारण गोलंदाजी चांगली केली जाते, वेगाने चेंडू रिलीज केला जातात, फलंदाजांना मात्र मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जातं. हा फटका पण पाहिला, बॅक टू द बॉलर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. स्वतः गोलंदाजच्या माध्यमातून मनूच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 18 वरती पोहोचला गेलाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना गोलवाडी संघ वेगवान चेंडू पाहायला मिळतो. गुडलिन स्पॉट वरती चेंडू अद्दळ थोडीशी उसळी, पंच सांगतील एंड ऑफ द वन. षटक क्रमांक 2 संपलाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या पहिल्या डावामध्ये गोलवाडी संघ पोहोचला 18 वरती 1 विकेट. वेगवान गोलंदाज
गोलंदाजच्या माध्यमातून अनेक मैदानावरती चांगला खेळ पाहिला. नुकताच झालेल्या तामसईच्या मैदानावरती जी स्पर्धा आपण पाहिली होती मैत्री चषक, त्या स्पर्धेमध्ये गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. मात्र त्यावरती आक्रमण, पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट, बॉल सीमा पार लॉंग ऑनला क्लिअर करत बॉलला पाठवला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार. उडवला हा षटकार. अगदी आपण पाहतोय सलामीला मैदानावरती दाखल झाला होता. मनू भगतनं कमबॅक केलं होतं आणि त्याचनंतर बारक्यावरती आक्रमण. फसव्या रीतीचा चेंडू, अंपायर सिग्नल इट्स नो बॉल. ओव्हर स्टेपचा नो चेंडू. अचूक नियमावलीमध्ये स्पर्धा केली जाते. ऑफिशियल पंच आपण पाहतोय गेल्या 3 रात्रींमध्ये ज्यांना आपण पाहिलं होतं ते किसन डुमण्या सरांना आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. स्वेरलेख पंचांच्या भूमिकेमध्ये श्याम भगतला पाहतोय. मात्र चांगले पंचगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. अगदी कठोर निर्णय त्यांच्या माध्यमातून देण्यात येतोय. आणि तू मात्र ब्रिटची नामे संधी रोहनसाठी खोला टाकला होता. समोर खेळलेत मिड विकेटच्या वरतून बॉलला फेकून दिला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा दुसरा विकेट. रोहन ऑन फायर, 6 धाबा. स्पर्धेचे आयोजक रवी वाघ कुठे असेल तर आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन ध्रुवा चौधरी यांच्याशी रिपोर्टिंग करा. सलगचे 2 चेंडूवरती 2 षटकार. मागील षटकामध्ये कमबॅक पाहिलं होतं मनू भगतचं आणि त्याचनंतर आता बारक्यावरती प्रहार केले जातात. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन टेपला. सलगचा 3रा षटकार येणार का? गोलवाडी संघ आता विचार करत असेल इथून ठोकला जाईल का? इथून मात्र चकमा दिला जातो. फलंदाजांना फसवला जातो. गुडले स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर थोडीशी उसळी राहिली जात्या. अगदी फलंदाजाच्या बाजूने चेंडू रिलीज केला जातो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकला जातोय. बारक्याच्या माध्यमात आता कमबॅक केला जातो. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आणि त्यानंतर कमबॅक कसं करावं याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये हे जरूर दाखवून दिलं जातं. गोलंदाज बारक्याच्या माध्यमातून समोर रोहनला आपण पाहतो ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार पाहिलेत. विलासने 1 षटकार चौकार ठोकला होता, तो बाद झाला होता. आणि त्याचनंतर इथे आपण पाहतो पुढपरचा वापर केला होता. पुढे सरसावता फटका खेळायचा होता. मात्र बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. या तितका चाणक्य पद्धतीने गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. माइंड मास्टर विकेट किपर म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं आपण पाहत असतो ना मित्रांनो, तो दत्ता बसमा इष्टांच्या मागून कार्ड मात्र देत असताना इथून गोलंदाजाला जरूर पाहतोय. आणि त्यामुळे मात्र इथून चांगली चेंडू आता रिलीज केले जात आहेत. बारक्याच्या माध्यमातून शांत केलं जात आहे रोहनला. बारक्याच्या षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स. हाफ ट्रॅकर पुल केला. थर्डमॅनला चेंडू रिलीज होतो. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे जात आहेत. मात्र तोपर्यंत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडा या षटकामधील येतोय पहिला चौकार. 4 धाबा. आक्रमण केल्याशिवाय सोडणार नाही इथून फलंदाज सांगून देत असताना जरी 2 चेंडू डॉट आले होते आणि त्याचनंतर मात्र पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा घेतला आणि गोलंदाजावरती आक्रमण केला. वाईट चेंडू डामेजच्या बाहेर जाणार आपण तर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावपलकेवरती 36 वरती पोहोचला, ज्यामध्ये एक फलंदाज देखील बाद झालाय. गोलवाडी संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतो. तोदानी संघाचा विचार केला गोलंदाजीचा भरणा असणारा संघ 2 षटक फेकून झाले. त्यामध्ये दीपकची गोलंदाजी आपण पाहिली. 12 धाबा खर्च केला. 1 विकेट. मनू भगतची गोलंदाजी राहिली होती, त्यावरती 6 धाबा खर्च केल्या होत्या. अबिली मिस टायमिंग शॉट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच. पकडलाय चल, संपवलाय फलंदाज. रोहनचा खेळ. दुसरा धक्का गोलवाडी टीमला. अरे फिल्डर
आतमध्ये दाखल झाला. एंटर होत असताना चौथ्या क्रमांकावरती विलास बाद झालाय, रोहन बाद झाला आणि इथून मात्र 3 षटकांचा वादळी खेळ संपलाय. या षटकामध्ये विचार केला तर मात्र 18 धावा खर्च केल्या बारक्यानं. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती स्वतः कॅप्टन आलाय. दत्ता बसमाला पण पाहतोय. मात्र या षटकामध्ये कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल, कमबॅक केले जातील का, इथून धाब्यांवरती रोख लावला जाईल का, याकडे आता दोघांनी गावातील प्रेक्षक वर्गाच्या नजरा या लागल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं बरेचसे प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा घर बसल्या ही पाहत असतात. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सरसे स्वागत. श्री लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचली जाते. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. क्लिअर अँड क्वालिटी त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली पाहायला मिळते. तसंच स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये 4 रात्रींमध्ये आपण अनंत भगतला पाहतोय. त्यांचे मनपूर्वक आभार. मॅचकडे जाऊया. मॅच तितकीच महत्वाची. दत्ता बसमाचा पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय रिलीज केला गेला होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकला जातो. स्ट्राईक वरती सुवासला पण पाहतोय. 1 डाऊनसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. अद्यापर्यंत सुवासचा विचार केला ज्यानं 6 चेंडू पेस केलेत, अद्यापर्यंत एकही धाव आपल्या संघासाठी जमवू शकला नाही. मात्र याचं एकमेव कारण दोधाडी संघाची गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. दत्ता बसमानं स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि तर मात्र त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावे लागतील या षटकामध्ये. आणि त्या अनुषंगाने मात्र स्वतःवरती विश्वास दाखवत गोलंदाजी त्याने घेतल्या. कारण मागील 2 षटकांमध्ये आपण पाहिलं महागडी गोलंदाजी राहिली होती सचिनची, अर्थातच बारक्याला पण पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर दीपक बसमाची, ज्यानं दीपकनं 12 धावा खर्च केल्या होत्या, बारक्यानं 18 खर्च केल्या होत्या आणि म्हणून मात्र कमबॅक केलं होतं ज्यामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्याचनंतर स्वतः संघाच्या संघनायकाने विश्वास स्वतःवरती दाखवला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचनंतर मैदानाच्या आतमध्ये आता शांत केलं जातंय फलंदाज सुवासला. 7वा चेंडू इथून सुवास मात्र डॉट खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 वरती 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जात आहे. दत्ता बसमाच्या माध्यमातून 2 चेंडू निर्धाव फेकले जातात. या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलं तर धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल. 36 वरती संघ थांबला जातोय आजपर्यंत. 4 चेंडूचा अजूनही षटकातील खेळ बॅलन्स असेल. फिरून खेळायचा होता, मिड विकेटला खेळायचा होता, बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. या पहा मैदानाच्या आतमध्ये माइंड मास्टर विकेट किपर का या खेळाडूला सांगितलं जातं, का म्हटलं जातं, याचं एकमेव उदाहरण मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती विश्वास दाखवला आणि त्याच नंतर ज्या धावसंख्या वेगाने पुढे सरसावत होत्या मात्र त्या धावसंख्येवरती अगदी ब्रेक लावण्याचं काम दत्ता बसमाच्या माध्यमातून केलं जातं. पंचांच्या उजवीकडनं समोर सुवासला पण पाहतोय. पॅटची थोडीशी कडा जरूर लागली होती. स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. शरद गुटेला पण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात पंच सांगत असताना एका धाबेने संघाची वाढती धावसंख्या 37 या आकड्यावरती संघ पोहोचला गेलाय. ते पहिल्या डावामध्ये गोलवाडी संघ बॅटिंग करतोय. असं वाटत होतं अनंत की या षटकावरती आक्रमण केले जातील, कारण मागील 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या आली होती आणि त्यानंतर या षटकामध्ये दत्ता बसमानं स्वतःवरती विश्वास दाखवला आणि चांगली गोलंदाजी केली जाते. 4 चेंडू फेकलेत, फक्त आणि फक्त 1 धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये खर्च केलेत. टॉस साठी या ठिकाणी आम्ही चिंचकांबळे संघाच्या कॅप्टनना विनंती करू आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल सीबीडी बेलापूर. 2 संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायच्या. इष्टांच्या मागे चुका, थर्डमॅनला लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, फेकी अचूक, स्वतः गोलंदाज झालाय अगदी इष्टांच्या मागे आणि अंपायर सिग्नल इट्स वाईट बॉल आणि इथून मात्र खराब चेंडू देखील फेकला जातोय. दुसरीसाठी निघाले होत्या. या 2 धावा मिळाल्या जातील गुलवाडी संघाच्या खात्यामध्ये. 2 धाबेने संघाची धावसंख्या धाव फलकेवरती पुढे सरसावली जाईल. 39 या आकड्यावरती पोहोचली. तिसरा धक्का लागला जातोय गुलवाडी टीमला. चला 2 संघाचे कॅप्टन आपण या लगेच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं महत्वाचं. चिंचकांबला संघाचा संघनायक सुनीलजी मुकणे यांना विनंती असेल आणि त्यानंतर सीबीडी बेलापूर हेमंत ठाकूर दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस करण्याकरिता या आणि ज्या काही आपल्या फॉर्मॅलिटीज असतील त्या देखील आमच्या आयोजकांकडे लगेच आपण जमा करायच्यात. षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स कृष्णा आलाय. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दत्ता बसमाची चांगली गोलंदाजी राहिली. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव खर्च केली आणि त्याचनंतर आपण पाहायला घेतो अभ्यंतर चेंडू फेकल्यानंतर 2 धावा खर्च केल्या होत्या. हा वेळचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळते. इस्टनच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसरला जातो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकला जातो. षटकातील अगदी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. अंतिम टार्गेट सेट बॉल इथून फेकण्यासाठी तयार. चिंचकांबला संघाचा कॅप्टन आलाय. सीबीडी संघाचा कॅप्टन
विनंती असेल की आपण टॉस करण्याकरिता येणं महत्वाचं आहे आणि ज्या आपल्या फॉर्मॅलिटीज असतील ना त्या देखील आपण आयोजकांकडे जमा करायच्यात. वाईड चेंडू, इथून पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू खराब आहे. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेने संघाची धाव संख्या 40 रन कंप्लीट. 40 बनल्यात, त्यामध्ये फलंदाज बाद झाले 3 गोलवाडी संघाच्या माध्यमातून. शेवटचं षटक फेकत असताना दत्ता बसमाडा मागील 3 चेंडूवरती चांगली गोलंदाजी आणि त्याच नंतर शेवटचा चेंडू फेकत असताना अगदी एक चेंडू खराब फेकलाय. शेवटचा चेंडू, अंतिम टार्गेट सेट बॉल आक्रमण मिड विकेटला, उंची जास्त, लांबी कमी, शतरक्षक डाऊन द कॅच. शेवटच्या क्षणी पकडलाय झेल, संपवलाय फलंदाज कृष्णाचा खेळ. धक्का लागला जातोय. चौथा गोलवाडी टीमला. संघाची टोटल बनले 40. येणारे बॉल असतील 24 आणि विजया करतात बनवायचे आहेत बेल्या 11 मोरिया दोदाने टीमला त्या 41 धावा. चिंचकामला संघाचा संगणक आलाय देखील. सीबीडी बेलापूर संघाचा देखील संगणक आलाय. चला लगेच टॉस करून घ्यायचं पहा. निश्चितच चिंचकापल्या संघाचे बिग पॅकर्स करताना आपण पाहतोय रोशन भोपी उर्फ लॉरेन्स यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या फेरीतील शेवटची लढाई आपल्याला पाहायला मिळतील. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, सीबीडी बेलापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये अंसिका 11 चिंचकामला. या 2 संघांमध्ये हे पॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करू. टॉस इथे केला जातोय. एका साईडला पाहतोय अंसिका 11 चिंचकामला आणि त्यांच्या विरोधामध्ये सीबीडी बेलापूर. या 2 संघांमध्ये टॉस केला जातोय. स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक आपण पाहतोय कृष्णाजी वाघ यांच्या पवित्र शुभातानं टॉस केला जातोय. हेड इज कॉल. 9 पैकीचा कॉल जिंकला चिंचकामला संघानं. समोर सीबीडी बेलापूर संघ आहे. डिसिजन काय असेल? फील्ड असतो आमची. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. समोर सीबीडी सारखं बलाढ्य संघ. तुम्ही दोघं अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये केलेत, मात्र कितपर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? मी 30-35 परत प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद, थँक्यू सो मच. तुम्हाला देखील विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. उत्तरार्थाला सुरुवात होईल. कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल, आवाजामध्ये होईल बदल. ऐकूया मायक्रोफोनवरती कृष्णा पारधी यांचा गोड आवाज. थँक्यू अमोलजी सर. निश्चितच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना 2 संघांदरम्यान. बेला 11 दुधानी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय सेकंड पूर्वार्धात पाहिलं गेलं तर गोलवाडिया. या 2 संघांदरम्यान ते बिग फाईट मॅच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 41 धावेचं समीकरण आहे. ओपनिंग फलंदाज पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये दीपक आणि त्याच्या जोड साखळीला पाहतोय मनोजला पाहतोय. असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय बेला 11 दुधानी संघाच्या माध्यमातून. दीपक भस्माला पाहतोय आणि मनोजला पाहतोय. पहिलं षटक, गोलंदाज तयार, रोहितला पाहतोय. येणारे 24 चेंडू आणि 41 धावेचं आव्हान आहे. पहिलाच बॉल दीपक. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला होता. अगदी त्या शतरक्षकाला चेंडू क्लिअर करत जाईल. पहिलाच बिग हिट ऑन द फायर. दीपक बसमा येतोय त्याच्या बॅट मधून षटकार. केलाय फुलटोस बॉल वरती फुलटोल. अगदी स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार होईल. अगदी दीपकच्या बॅट मधून येतोय. अजून एक चौकार डीजे.
मध्ये पहिलाच बॉलवरती षटकार आला होता, दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय, तिसरा बॉल अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू होता परंतु ते लॉप केलाय. ह्या बॉलवरती दुसऱ्या धावेची संधी आणि दुसरी ही धाव देखील कंप्लीट झाली गेली. 2 धावेच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉल फेकले गेलेत. जरूर P1 पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना गोलंदाज पाहतोय, रोहितला पाहतोय. जरूर 3 बॉलवरती महागडी गोलंदाजी ठरली परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. 41 धावेचं महागडं आव्हान ठेवलं होतं टीम बेले 11 धुदाणी संघ पुढे. मात्र गोलंदाजी करत असताना कुठेतरी गोलंदाजी चांगली करावी लागेल. हा बॉल देखील फुल टॉस आणि फुल टोल. अजून एक बिग हिट ऑन द फायर. त्याच्या बॅट मधून अजून एक षटकार. पाहायला गेलं तर फुल टॉस वर फुल टोल. चौकाराच्या माध्यमातून धावपलकावरती धावा लागल्या गेल्यात. 16 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापही P1 पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना मात्र बॉलची पूर्तता करायची पहा. पहा इकडे आमचे मुख्य आयोजक आम्हाला सांगतील की बॉल जर हरवला ना तर मग नवीनच बॉल घ्यायचा आहे बाप मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाच्या खेळाडूंना हे नोंद घ्यायची पहा. निश्चितच पाहतोय अगदी बॉलवरती मोठाले प्रहार केले जातात. हा बॉलवरती मात्र अचूक टप्प्याची लेंथ मात्र पाहायला मिळाली. पहिला बॉल डॉट येतोय. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला होता, त्याच्यानंतर 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर चौकार आला होता आणि हा डॉट बॉल आला. हा देखील फुलटॉस चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात त्या इथे चुक्या होतात थोडाफार आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होतील का? निश्चितच 2 धावा कंप्लीट झाल्या गेल्या आणि षटक क्रमांक पहिलं संपलाय. एका षटकाच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. डीजा थँक्यू सो मच. अगदी पहिलं षटक हाताळलं गेलं होतं, अतिशय महागडे षटक. 6 बॉलमध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. त्यामागे कमालीची फलंदाजी पाहिली गेली दीपकच्या बॅटमधून. अप्रतिम फलंदाजी पाहिली. स्ट्राईक एंडवरती मनोजला पाहतोय. हा ट्रॅकर बॉल जरूर होता परंतु वेग पात्र फार चांगला होता. त्या अनुषंगाने कुठेतरी डॉट बॉलची सांगता झाली गेले. इनेट क्रमांकाचं दुसरं षटक हाताळत असताना गोलंदाज पाहतोय, अनिलला पाहतोय. जरूर पहिलं षटक महागडं ठरलं होतं पण दुसरं षटक देखील तितकंच सुरेख फेकावं लागेल. हा देखील बॉल बॅटच्या स्लॉटमध्ये होता परंतु काय घडतंय, जरूर बॉल चांगला फटका होता परंतु तिथे थोडा फंबलिंग झाला, बॉल अडकला गेला आणि त्या बॉलवरती फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने पाहिलं गेलं ना तर मग 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जरूर पहिला बॉल डॉट आला होता, त्याच्यानंतर सिंगल धाव, त्याच्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट. क्या बात है, लगी तो आबाद नाही तो बर्बाद अशी स्थिती. शॉट केला होता परंतु इथे काय घडतंय, गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. दीपक टू मनोज अशा 2 फलंदाजाच्या माध्यमातून चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवर 2 धावा मिळाल्या. 2च्या माध्यमातून पाहिलं गेलं तर धावा लागल्या गेल्यात. 21 धावा धावफलकावरची. पाहिलं गेलं तर दुसरं षटक हाताळत असताना अनिलला पाहतोय. अद्यापही चांगली गोलंदाजी राहिली गेल्या परंतु शतरक्षण मात्र थोडं फंबलिंग होत्या. कुठेतरी शतरक्षणाचा प्रयत्न केला ना तर चांगले शतरक्षण करावा लागेल. हा देखील बॉल सुरेख आहे. अगदी टप्पा पडला आणि उचली घेतली आणि एसटी रक्षकाच्या माध्यमातून त्याच्या हातामध्ये बॉल विसावला. डॉट बॉलची सांगता
पाहिलं गेलं तर धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अगदी गुलाबी थंडीमध्ये सामने खेळवत असताना फार चांगलं आयोजन नियोजन फ्रेंडशिप पाहतोय काय मैदानाच्या आतमध्ये पहा. क्या बात आहे. दीपक भस्मा ऑन अ फायर, त्याच्या बॅट मधून आला अजून एक तडाखा षटकार. एकही गडी बाद झाला नाही. या ओपनिंगला आलेली फलंदाजी फार सुरेख ठरली गेली आहे बेला 11 दोदाणी संघासाठी. तिसरं षटक देखील मार्गस्थ असताना पाहतोय गोलंदाज तयार असेल. रोहनला पाहतोय आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल मनोज भगत. अद्याप 12 बॉल 14 धावेची गरज आहे. 12 बॉलमध्ये 14 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील हे पाहणं तितकंच गरजेचं राहील. पहिलाच बॉल रोहनला पाहतोय. अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, एलिव्हेशन देखील फसला होता तिथे. पहिला दे धक्का टीम बेला 11 दोदाणी संघाला. पाहिला गेला तर मोठा धक्का दुधाणी संघाला लागला गेला आणि इनाट तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज झीन झालाय. दत्ता भस्माला पाहतोय. त्याच्या नावाने संपूर्ण टीम ओळखली जाते. त्याच्या माध्यमातून आज स्वर्गीय बेला 11 दोदाणी संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाचं नाव आणि राजेंद्र गुट उर्फ बेला यांच्या स्मरणार्थ पाहतोय आपण टीम धुदाणीला पाहतोय. अगदी जरूर एक फलंदाज बाद झालाय, त्यानंतर दत्ता भस्माला पाहतोय. अगदी फुटवर्कचा वापर केला होता, एलिव्हेशन चुकलंय आणि ते काय घडलं. बॅक टू बॅक दुसरा मोठा धक्का. दत्ता भस्मा बॅक टू द डगआउट. पाहिला गेलं तर येणारे 10 चेंडू आणि 14 धावेची गरज. क्या बात आहे. गोलंदाजी मागवर गोलंदाजी पाहतोय, रोहनला पाहतोय. बॅक टू बॅक 2 मोठाले फटक्या मात्र दुधाणी संघाला इथे देण्यात यश आलाय. मात्र तिसरा देखील झटका देईल का. फलंदाज पाहतोय, सचिनला पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकची देखील संधी असेल या गोलंदाजाला, परंतु ती संधी मात्र इथले उपलब्ध करेल का टीम घोल संघाचा. पाहतोय नेक्स्ट बॉल. हा देखील बॉल सुरेख होता, परंतु पंचांनी लाईन अतिरिक्त हेरली गेली आणि इथे जरूर बॉल वाईड होता, परंतु एक विकेट देखील असेल. त्यानंतर बापदेव 11 बापदेव संघाचा संघनायक. निश्चितच इथे वाईट बॉल आहे आणि एक फलंदाज देखील बाद आहे. एक विकेट. त्यानंतर हिट विकेट आहे का. ओके. बापदेव संघाचा संघनायक कुठे असेल तर आमच्या कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. पहा आमचे ऑर्गनायझर कमिटी तुम्हाला बोलवत आहे. लगेचच यायचं आहे. रोशन भस्मा. त्यानंतर शिवनसई गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व रोशन भोपी या साहेबांचे इथे आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं
मी करतोय मनापासून सहर्ष स्वागत करतोय. निश्चितच फलंदाज पाहतोय ज्ञानेश्वरला पाहतो. त्याच नंतर पाहायला गेलं तर रोशन भोपिया या साहेबांचा विचार केला ना तर चिंच कापण्यासाठी एक स्पॉन्सरची प्रतिनिधित्व करत असताना पाहतोय आपण. निश्चितच त्यांचा नेक्स्ट सामना आपल्या भेटीला येईल यातील मात्र शंका नाही आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये कळतंय काय, अगदी रोहनचा विचार केला तर चांगली गोलंदाजी येणाऱ्या काही बॉल मध्ये पाहायला गेलं तर 14 धावेची गरज अद्यापही. हा देखील बॉल तितका सूर्य अगदी टप्पा पडला आणि वाईड लाईनच्या बाहेरून जाणार आहे चेंडू. अवांतर धावफलकावरती अगदी परिणाम होईल. धावा जोडल्या गेल्यात 29 धावा धावफलकावरती. 9 बॉल आणि 12 धावेची गरज. अगदी सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, त्याचं नितांत उदाहरण म्हणजे गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हा देखील बॉल डॉट. जेवढे बॉल डॉट होतील ना तेवढा मात्र प्रेशर मात्र धोदानी टीम वरती येईल यातील मात्र शंका नाहीये. परंतु दीपक वस्मा अद्यापही ओपनिंगला आलेला फलंदाज मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे, ज्याच्या बॅट मधून चांगली खेळी साकारली गेली. जवळ 10 बॉल 24 धावेची भारदार त्यांनी खेळी केली. त्या फलंदाजाला मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती इथे फक्त सन्मान दिलाय बॉलला आणि स्ट्राईक एंड वरती देखील दीपक वस्माला पाहत होतो, परंतु फेकी चुकीची आहे. आणि त्याच नंतर पाहायला गेलं ना त्या बॉल वरती 2 धावा मिळतील. 2च्या माध्यमातून पाहायला गेलं तर धावा बनल्या गेल्या तर 31 धावा धावफलकावरती. 7 बॉल आणि 10 धावेचे समीकरण आहे. 7 बॉल मध्ये 10 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. अगदी या षटका मागचा विचार केला तर शेवटचा बॉल असेल. हा बॉल जर निर्णायक एखादा डॉट आला ना तर निश्चितच नेक्स्ट. इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये एलिव्हेशन कमी आहे, शतरक्षक चेंडू खाली आहे, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. ज्ञानेश्वर बॅक टू द डगआउट. सोहम तुम्हाला बोलवतात पहा. निश्चितच तुम्ही लगेच त्यांच्याशी संपर्क साधायचा. अगदी तुमच्या आतुरतेने वाट पाहताय. निश्चितच येणारे 6 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. त्याच नंतर विजय पाटील शिवनसई गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व. त्यांनी लगेचच मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय पहा. निश्चितच आमचे ऑर्गनायझर कमिटी तुम्हाला इन्व्हाइट करत्या. चला बोलतोय मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 10 धावेची गरज असताना मात्र इथे सामना रोमांचक स्थितीमध्ये पाहतोय आपण. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज सुवासला पाहतो. पहिलाच बॉल दीपक बस्मा, ज्या फलंदाजाने अद्यापही आपला नाव छापलं इथे मैदानाच्या आतमध्ये तोच फलंदाज, त्याच्या बॅट मधून अजून एक संघर्षमय चौकार येतोय. डीजे एकटा वाघ नडलाय. पाहायला गेलं तर बॅक टू बॅक विकेट जात असताना मात्र दीपक बस्मा मैदानाच्या आतमध्ये आपला रणझुंजार काम करत आहे. अगदी हा देखील बॉल तितका सुरेख आहे. येणारे 4 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. अगदी जेवढे बॉल डॉट होतील ना तेवढा प्रेशर मात्र फलंदाजावर येईल यातील मात्र शंका नाही आहे. परंतु तो प्रेशर घेईल का फलंदाज पाहणं तितकंच गरजेचं आहे. येणारे 4 बॉल आणि 6 धावेची गरज. जरूर पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ला होता, त्याच्यानंतर कमबॅक साधलं गेला आणि त्याच नंतर येणारे 4 चेंडू मध्ये 6 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय अद्यापही विचार केला. ओपनिंगला आलेला फलंदाज दीपक बस्माला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा देखील बॉल फक्त फ्लिप केलाय. इथे 2 धावा घेतल्या जातील का? निश्चितच धावचीतची संधी, धोक्याची घंटा. क्या बात आहे. कुठंतरी ह्या फलंदाजाला बाद करायचं होतं, परंतु 2 अटेम्प्ट देखील फेल झालेत.
क्या बात आहे, इथे नशिबाची साथ मात्र दुधाणी संघाला पाहायला मिळते. जरूर कुठेतरी अगदी सेकंड अटेम्प्ट लावलं होतं डायरेक्ट थ्रोचा, परंतु ते डायरेक्ट हिट न झाल्यामुळे कुठेतरी सेफ झोन मध्ये पाहिला दीपक बसमा या फलंदाजाला. आता मात्र समीकरण चेंज झालं. येणारे 3 बॉल आणि 4 धावेची गरज. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सामन्यासाठी. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या 2 संघादरम्यान इथे बिग फाईट मॅच पाहायला मिळते. 3 बॉल 4 धावेची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुली ठरला गेलाय आणि विनिंग फटका देखील इथे मारला गेला आणि दुधाणी संघ विन होतोय. क्या बात आहे, दीपक बसमाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पहा, एकट्या वाघाने मात्र संघ आपला विजयी करून दिलाय. अगदी पाहिलं गेलं तर 14 बॉल आणि 34 धावा अशी बहारदार आपली संघासाठी खेळी केली. वेल डन आणि वेल प्लेड दीपक बसमा.